असू द्या किंवा ते मासेमाऱ्यांचा कायदा असू द्या, गेल्या 40-45 वर्ष कायदा त्याला अपग्रेड करण्यातच नाही आला होता. ते आम्ही आता अपग्रेड केल्यानंतर त्या हिशोबाने आम्ही कारवाई चालू केली होती. आता पावसाला लागला, पावसाळ्यामध्ये मासेमारीची बंदी असते, तरी सुद्धा ते इलिगल फिशिंग चालू आहे. का चालू आहे? कारण कन्सर्न जे मंत्री असतात किंवा कन्सर्न जे डिपार्टमेंट असतं ते कुठेतरी इलिगल ऍक्टिव्हिटी करतं, म्हणून हे चालू आहे. आता जर मासे लहानपणातच तुम्ही खेचून घेणार तर मासे तुम्हाला भेटणार नाही. शेवटी याचा त्रास कोणाला होतो? त्रास होते आमचे भूमिपुत्र जे कोळी बांधव आहेत त्यांना. आणि याच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे. अधिकारी जेव्हा कारवाई का नाही करणार? कारण मंत्र्यांचं तिथे काहीतरी इन्स्ट्रक्शन असतं. आणि मांगूरच्या संदर्भात पण जे दोन त्याची जाती आहेत त्या जातीच्या हिशोबाने आपण कारवाई करून टनचे टन आपण जे आहे त्याला हे केला होता, नाश केला, नष्ट करून जे त्याला आपण दफन करण्याचे काम केलं. ते शेवटी लोकांमध्ये गेलं की लोकांना आजार होणार आहे. हे सगळी जबाबदारी घेण्याची सगळं जे सरकारची जबाबदारी असते आणि सरकार कुठेतरी कमी पडत आहे, म्हणून हे आज दुष्काळ जे आहे समुद्रात होऊ लागलाय. केलं की समिती नेमली, समितीचा सपाटा या सरकारने खूप लावलाय. जेव्हा मी असं आहे की सरकार जे आहे ना याच्यात गांभीर्य नाही. कमिटी स्थापन करणं आणि त्याच्यावरती ऍक्ट करणं हे दोन इश्यू असतात. शेवटी जेव्हा मी कायदा करत होतो त्यामध्ये पण बरेच त्याच्यात अडचणी आणायचे कामं हे जे इलिगल फिशिंग करतात त्यांनी आणायचं काम केलं. पण आम्ही सगळ्यांना घेऊन जेवढे जे मूळ मासेमारी लोक आहेत, भूमिपुत्र मासेमारी लोक आहेत, त्यांना घेऊनच आम्ही कायदा केला. असं नाही की आपली मनमानी केली केंद्र सरकारसारखी. सगळ्यांना बसून केला आणि सगळे त्याच्यात खुश पण झाले. पण आज तुम्ही नवीन नवीन धोरण काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी जे कायदा केलेला आहे त्याला तुम्हाला दुरुस्ती करायला तुम्ही करा, पण त्या कायद्याच्या अनुषंगाने पण जर तुम्ही कारवाई केली तर कमीत कमी समुद्रात दुष्काळ होणार नाही, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो.